नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत जीएमसी भरती सोलापूरसाठी जनरल नॉलेजचे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. तर क्वेश्चन नंबर 1 आहे, बातम्यांमध्ये दिसणारा कैस सईद कोणत्या देशाचा राष्ट्रपती आहे? जर तुम्हाला आन्सर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तर आपल्या पहिल्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, ट्युनिशिया. क्वेश्चन नंबर 2, 14 सप्टेंबर रोजी कोणता ग्रह लुनार ओकल्टेशन नावाच्या घटनेमुळे दृष्टीआड झाला? क्वेश्चन नंबर 2, 14 सप्टेंबर रोजी कोणता ग्रह लुनार ओकल्टेशन नावाच्या घटनेमुळे दृष्टीआड झाला? तर आपल्या क्वेश्चन नंबर 2 चं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, युरेनस. क्वेश्चन नंबर 3, झेस्टोरॉप्स पारुहबेसर किंवा वांगी वांगी पांढऱ्या डोळ्यांचा पक्षी ज्याचा नुकताच शोध लागला तो कोणत्या देशात स्थानिक आहे? तर आपल्या क्वेश्चन नंबर 3 चं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, इंडोनेशिया. क्वेश्चन नंबर 4, बातम्यांमध्ये पाहिलेला मानापास क्वेश्चन 4, बातम्यांमध्ये पाहिलेला मानापास कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशात आहे? उत्तर ऑप्शन क्रमांक डी, उत्तराखंड. क्वेश्चन 5, भारतातील भाषिक विविधतेचा नकाशा तयार करण्यासाठी गुगलद्वारे निधी उपलब्ध करून दिलेल्या डिजिटल प्रकल्पाचे नाव काय आहे? तर आपल्या 5व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, प्रकल्पवाणी. क्वेश्चन नंबर 6, कोणत्या संस्थेने मेक इन इंडिया योजनेचे उल्लंघन करणाऱ्या मंत्रालयाच्या प्रतिबंधात्मक नियमांची यादी केली आहे? तर आपल्या क्वेश्चन नंबर 6 चं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, डीपीआयआयटी. ओके. क्वेश्चन नंबर 7, ब्रॉडकास्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड नेटवर्क डेव्हलपमेंट BIND योजनेचा खर्च किती आहे? ब्रॉडकास्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड नेटवर्क डेव्हलपमेंट योजनेचा खर्च किती आहे? तर आपल्या क्वेश्चन नंबर 7 चं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. क्वेश्चन नंबर 8, सेती नदी जलविद्युत प्रकल्प कोणत्या देशात बांधला जाणार आहे? तर क्वेश्चन नंबर 8 चं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, नेपाळ. क्वेश्चन नंबर 9, कोणती संस्था दरवर्षी ग्लोबल रिस्क रिपोर्ट प्रसिद्ध करते? तर आपल्या क्वेश्चन नंबर 9 चे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, जागतिक आर्थिक मंच. कोणती संस्था दरवर्षी ग्लोबल रिस्क रिपोर्ट प्रसिद्ध करते? तर त्याचा आन्सर आहे जागतिक आर्थिक मंच. क्वेश्चन नंबर 10, भारतातील गुन्हेगारी कायद्यांचा सर्वसमावेशक आढावा कोणत्या मंत्रालयाने सुरू केला? तर आपल्या क्वेश्चन नंबर 10 चं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, गृह मंत्रालय. तर फ्रेंड्स, आज आपण 10 क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. पुढचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स हे आपण लवकरात लवकर कव्हर करूत. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.